नमस्कार. अकस्मात मराठी हॉररमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या अनिश्चित असतात. त्यामुळे उमटणारे पडसाद कधी चांगले असतात तर कधी वाईट. पण कधीकधी असे भयानक प्रसंग आपल्या वाट्याला येतात ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. असाच हा एक भयानक अनुभव जो माझ्या सख्ख्या मावशीला आला होता. तर नेमके काय घडले होते तिच्यासोबत ते आपण कथेमध्ये पुढे बघूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला रोज असे नवनवीन अनुभव ऐकायला मिळेल. हा अनुभव मला मावशीने काही वर्षांपूर्वी सांगितला होता. त्यावेळेस ती साधारण 25 किंवा 26 वर्षाची असेल. ती अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या गावी माझे आजी आजोबा आणि अजून एक लहान मावशी यांच्यासोबत राहत होती. या गावातील घरे वाडा स्वरूपाची होती. आता तिथे बऱ्यापैकी नवीन बांधकाम झालेले आहे. पण मावशी ज्या घरात राहत होती त्याला अगदी लागूनच एक वाडा अजूनही आहे. लोक त्याला पडका वाडा म्हणून ओळखतात, कारण तो सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून गेल्या अनेक वर्षांपासून तिथे कोणीही राहत नाही. त्या वाड्याबद्दल लोकांचे असे मानणे आहे की तो कुठल्या तरी अदृश्य शक्तीने बाधित आहे आणि तिथे राहायला गेलेल्या लोकांपैकी अनेकांना विचित्र आणि भयानक अनुभव आलेले आहेत. त्यामुळे आजपर्यंत कोणीही तिथे 1 ते 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस राहू शकले नाही आहे. स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की कधीकधी रात्रीच्या वेळी त्यांना या वाड्यातून कोणीतरी काहीतरी कुटत असल्याचा आवाज येतो. असे म्हणतात, फार वर्षांपूर्वी तिथे जे कुटुंब राहत होते त्यामधील एका महिलेने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली होती. तिचा नवरा अतिशय कडक स्वभाव व संशयी वृत्तीचा होता. तो सतत कुठल्याही कारणावरून त्याच्या बायकोला मारहाण करीत असायचा. एक दिवस तर ती बाहेर कुठेतरी गेली असता तिला घरी यायला उशीर झाल्याने तिच्या नवऱ्याने रागाच्या भरात आपण देवासमोर फोडतो तसा नारळ तिच्या गालावर फोडला होता व तिचा गाल खूप जास्त सुजला होता व काळा निळा देखील झाला होता. शेवटी काही दिवसांनी नवऱ्याच्या या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने आपली जीवनयात्रा संपवली. या वाड्यामध्ये एक दगडी उखळ आहे. त्यामध्ये ती बाई दररोज मिरची वगैरे असले काही मसाले कुटत असायची आणि त्यावेळी जसा कुटण्याचा आवाज यायचा तसा आजही येतो असे तिथे राहत असलेल्या काही लोकांचे म्हणणे आहे. मावशीने देखील या सगळ्या गोष्टी आजी आजोबांकडून शेजाऱ्यांकडून बऱ्याचदा ऐकलेल्या होत्या. पण मुळातच अतिशय धीट स्वभावाची असल्यामुळे तिने कधीही त्यावर विश्वास ठेवला नाही. तिला त्या वाड्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटायचे आणि तो वाडा आतून कसा आहे हे बघण्याची इच्छा पण होत असे. पण तो वाडा बऱ्याच वर्षांपासून बंदच होता. त्यामध्ये आत्महत्या केलेल्या त्या बाईच्या नवऱ्याला आणि घरातील इतर लोकांना देखील तिच्या मृत्यूनंतर काहीसे विचित्र अनुभव येऊ लागल्यामुळे ते वाडा सोडून दुसरीकडे राहावयास निघून गेले होते. असेच काही दिवसांमागे दिवस निघून गेले आणि एक दिवस आजोबांनी दुसऱ्या शहरात नवीन घर घेतले. तिथे राहायला जाण्याचा दिवसही ठरला. पण त्या काळी मावशी
तिथल्याच एका हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करत होती आणि तिला अजून काही दिवस तरी सुट्टी मिळणार नव्हती. त्यामुळे तिने आजी आजोबांना सांगितले की तुम्ही सगळे नवीन घरी राहावयास जा, मी इथले काम संपले की तिकडे येते, तोपर्यंत याच घरात राहते. आजी आजोबांनी तिला एकटे राहू नको, तुझे काम संपले की आपण सगळे नवीन घरी जाऊ असे खूपदा समजावले. पण काम संपायला आणि सुट्टी मिळायला अजून किती दिवस लागतील हे नक्की माहीत नसल्याने तिने ते ऐकले नाही व आजी आजोबा आणि लहान मावशीला नवीन घरी पुढे जाण्यास सांगितले. आजी आजोबांना तिची काळजी वाटत होती, पण तिच्यासमोर त्या दोघांचे काहीही चालले नाही व ते तिघेही नवीन घरी राहावयास निघून गेले. आता मावशी घरी एकटीच होती. शेजारी 1-2 घरातील लोकसुद्धा काही कारणाने बाहेरगावी गेलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी नेहमीप्रमाणे आवरून हॉस्पिटलमध्ये निघून गेली. दिवसभर तिथे काम करून संध्याकाळी 7 वाजता ती घरी आली. घरी कोणीही नसल्यामुळे व घरातील बरेचसे सामान देखील नवीन घरी शिफ्ट केले असल्यामुळे घरात एक वेगळीच शांतता आणि रिकामेपणा वाटत होता. नेहमीप्रमाणे जेवण वगैरे आटपून मावशी एक पुस्तक वाचत बसली. दिवसभर केलेल्या कामामुळे आणि थकव्यामुळे तिला पुस्तक वाचत असताना 11 वाजेच्या दरम्यान झोप लागली. काही वेळ तसाच गेल्यानंतर मावशी अचानक दचकून उठली. तिला झोपेतच कोणीतरी आपल्याला हात लावून उठवत असल्याचे जाणवले. तिने उठून इकडे तिकडे बघितले, पण तिथे कोणीही नव्हते. त्यामुळे मावशीला आपल्याला स्वप्न पडले असेल किंवा भास झाला असेल असे वाटले. पाणी पिऊन ती बेडवर येऊन पडली व पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला आता झोप लागत नव्हती. किती वाजलेत हे बघण्यासाठी तिने नेहमीप्रमाणे जिथे घड्याळ असते त्या भिंतीकडे पाहिले, पण तिथे घड्याळ नव्हते. इतर सामानासोबत ते नवीन घरी नेण्यात आले होते. मग तिने तिच्या पर्समध्ये ठेवलेले छोटे घड्याळ काढून बघितले, तेव्हा तिला कळले की रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत. बापरे, फारच रात्र झाली आहे. उद्या सकाळी पुन्हा कामावर जायचे आहे असा विचार करून ती पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली. पण तितक्यात तिला कोणीतरी काहीतरी कुटत असल्याचा आवाज येऊ लागला. तशी ती थोडी घाबरली. बाजूच्या वाड्यातून असेच काहीतरी कुटण्याचा आवाज अधूनमधून येत असतो असे तिने लोकांकडून ऐकलेले होते. पण तिने त्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले व मनात देवाचे नाव घेत ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. काही वेळाने तो आवाज देखील बंद झाला व मावशीला झोप लागली. आता रात्रीचे 4 वाजले होते. मावशी गाढ झोपलेली होती. वातावरण एकदम शांत आणि भयान झालेले होते आणि मावशी पुन्हा एकदा जोरात दचकून उठली. तिला पुन्हा एकदा कोणीतरी जोरजोराने हलवून उठवत असल्याचे जाणवले. आता ती चांगलीच घाबरली होती. तिला कळत नव्हते की हा भास आहे की अजून वेगळेच काहीतरी. ती किती वाजलेत हे बघण्यासाठी घड्याळ शोधत होती आणि तेवढ्यात तिला घराच्या कंपाऊंडमधून कोणीतरी जोरजोरात पळत असण्याचा आवाज आला. आता ती खूप जास्त घाबरली होती. तिचे हातपाय भीतीने थंड पडले होते. तिच्या हृदयाचे ठोके तिला बाहेरसुद्धा ऐकू येत होते. तोंडाला कोरड पडली होती. शेजारच्या घरातील लोक बाहेरगावी गेलेले असल्यामुळे ती कोणाला मदतीलाही बोलवू शकणार नव्हती. तिला काय करावे ते सुचेनासे झाले. शेवटी काही वेळानंतर तिला गावातच राहत असलेल्या आपल्या चुलत भावाला फोन करण्याचे लक्षात आले.
तिने घरातल्या टेलिफोनवरून भावाला फोन केला व मला इथे एकटीला खूप भीती वाटत असल्याचे सांगून तिला घ्यायला येण्यास सांगितले. पण एवढ्या रात्री आणि झोपेत असल्यामुळे भावाने मावशीच्या घरापर्यंत येण्यास कंटाळा केला व तिला मधल्या चौकापर्यंत चालत येण्याचे व तिथे तुला घ्यायला येण्याचे सांगितले. पण मावशीला एवढ्या रात्री रस्त्याने एकटी चालत जाणे योग्य वाटले नाही. त्यामुळे तिने पुन्हा एकदा भावाला फोन करत आपण येत नसल्याचे व इथेच झोपणार असल्याचे सांगितले. तसेही सकाळ व्हायला आता फार वेळ उरला नव्हता. मावशी तिथेच घाबरलेल्या आणि काहीशा संभ्रमावस्थेत खुर्चीवर बसून विचार करू लागली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की आपल्याला जे जाणवले, जे ऐकू आले ते सर्व भास होते, स्वप्न होते की अजून काही वेगळे होते. या सर्व गोष्टींचा विचार करत असतानाच काही वेळाने तिला झोप लागली आणि नंतर सकाळ झाल्यावरच जाग आली. तिने उठल्यावर आजी आजोबांना फोन करून रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा तिला आजी आजोबांनी तडक इकडे निघून येण्याची सक्ती केली आणि शेवटी मावशीसुद्धा हॉस्पिटलमध्ये कळवून नवीन घरी राहाव्यास निघून गेली. पण त्या दिवशी रात्री जे काही अनुभव मावशीला आले त्याचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. नंतरचे काही दिवस तर ती दिवसासुद्धा घरी एकटे थांबण्यास घाबरत होती. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.